नागपूर पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई. घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. आरोपीकडनं धारदार चाकू, रोख रक्कम आणि चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडी प्रकरणाचा तपास आणखी वेगाने सुरू झालाय. नागपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलिसांनी विशेष पेट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे. याच दरम्यान पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी आणि झडती घेतली असता आरोपीकडून धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान आरोपीचा संबंध नागपूर शहरातील घरफोडी प्रकरणाशी असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे 1,92,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून घरफोडीतील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहेत. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय. चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.